आम्हाला मंत्री व्हायला लागले, नंतर मग पालकमंत्री व्हायला लागले. ते 3 जणांचं सरकार असल्यामुळे थोड्या कसरती सरकारमध्ये आल्या. पण आपल्या आशीर्वादाने पुन्हा 4थ्या वेळेस शपथ घेण्याची संधी मला मिळाली. मंत्री होण्यामध्येही फार यावेळेस कसरत होती. याचं कारण सुनील भाऊंना माहिती आहे की मागच्या वेळेस 4.2% एक मंत्री होत होता. म्हणजे 4 आमदार जरी असले त्याच्या मागे एक मंत्री होता. यावेळेस एवढी बंपर मेजॉरिटी आली की 7.2. म्हणजे तिथे सुद्धा एवढी कॉम्पिटिशन झाली की मंत्री होण्याकरता सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच सिनियर आमदार होते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 आमदार असे आहेत की जे 3-3 वेळेस निवडून आले. जवळपास 40 आमदार असे आहेत की ते 4-4 वेळेस निवडून आले आणि आम्ही 20 आमदार असे आहेत की आम्ही 5-5 वेळेस निवडून आलो. त्याच्यामुळे मंत्री होईल की नाही होईल याची गॅरंटी मला नव्हती. पण ज्यावेळेस डीसीएम होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या. पण आम्ही सगळ्यांनी